नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंटच्या 4 डेफिनेशन बघणार आहोत GNM थर्ड इयरसाठी, ज्या खूप इम्पॉर्टंट असतात. तर आपण बघूया ह्या डेफिनेशन काय आहेत. तर पहिली डेफिनेशन आहे परफॉर्मन्स ॲप्रिशियल. काय आहे तर कामगिरी मूल्यांकन म्हणजे हे कर्मचारी त्यांचे काम किती चांगले पार पडत आहे त्यांचे मूल्यांकन आणि दस्तऐवजीकरण करण्याची प्रक्रिया आहे. परफॉर्मन्स ॲप्रिशिएट म्हणजे काय आहे तर कामगिरी मूल्यांकन. हे कर्मचारी त्यांचे काम किती चांगले आहे आणि ते चांगल्या प्रकारे कसे पार पाडत आहे त्याचे मूल्यांकन आणि दस्तऐवजीकरण करण्याची प्रक्रिया म्हणजे परफॉर्मन्स ॲप्रिशिएट असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर रिसर्च डिझाईन ही सुद्धा विचारलं. डेफिनेशन रिसर्चच्या 2 मार्काला विचारल्या जातात, कधीकधी 1 मार्काला विचारली जाते. तर आपण रिसर्च डिझाईन बघूया. तर संशोधन आराखडा म्हणजेच गोळा केलेल्या माहितीचे संकलन व त्याचे विश्लेषण काय, कसे, केव्हा व कुठे करायचे, कोणती पद्धती वापरायची त्यांचे पुनर्नियोजन होय. रिसर्च डिझाईन म्हणजे काय आहे तर संशोधन आराखडा म्हणजे गोळा केलेल्या माहितीचे संकलन व त्याचे विश्लेषण काय, कसे, केव्हा व कुठे करायचे, कोणती पद्धती वापरायची त्याचे पूर्वनियोजन म्हणजे रिसर्च डिझाईन जी केली जाते रिसर्चची. त्याच्यामध्ये काय केलं जातं की एखादा माहितीचे संकलन करायचं व त्याचं विश्लेषण कसं, केव्हा व कुठं करायचं, कोणत्या पद्धती वापरायची त्याचं पुनर्नियोजन. म्हणजे आपण डिझाईन म्हणतो ना, आम्ही असं डिझाईन केलं. आता एखादं घर बनवायचं आहे तर इमिजिएटली त्यांना वाटेल तसं घर बनवलं जात नाही, किंवा एखादी बिल्डिंग बनवायची आहे तर त्याच्यासाठी आधी काय केलं जातं तर त्याच्यासाठी आधी आपल्याला त्याचा स्ट्रक्चर आराखडा केला जातो. कुठला मजला कुठे येणार, काय येणार, ह्याचं जे पहिलं डिझाईन केलं जातं. तसंच हे रिसर्च डिझाईन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बायोस्टॅटिस्टिक. ह्याची ऑलरेडी डेफिनेशन आहे, दोन्ही फॉलो करू शकतात. म्हणजे वैद्यकीय जीवशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्यासह आरोग्यसंबंधित क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनासाठी सांख्यिकीय जो आहे तंत्राचा वापर आणि या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी नवीन साधनांचा विकास. ठीक आहे. बायोस्टॅटिस्टिक म्हणजे वैद्यकीय जीवशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्यासह आरोग्यसंबंधित क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनासाठी, त्याच्यानंतर सांख्यिकीय तंत्राचा वापर आणि या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी नवीन जे साधनं आहेत त्यांचा विकास. त्याच्यानंतर आहे कर्मचारी संघटना. ठीक आहे. कर्मचारी संघटनेची डेफिनेशन काय आहे तर परिणामकारक कार्य करणारी, स्थान व भूमिका यांना परस्पर सुसंबद्ध असणं अशी यंत्रणा म्हणजे कर्मचारी संघटना आहे, म्हणजे किंवा संघटनेची डेफिनेशन काय आहे तर परिणामकारक कार्य करणारी, स्थान व भूमिका यांना परस्पर सुसंबद्ध अशी यंत्रणा म्हणजे संघटना होय. मग उदाहरणार्थ आपण बघायला गेलो तर कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे ती म्हणजे ती परिणामकारकपणे कार्य करते. स्थान, भूमिका यांना परस्पर सुसंबंध असते. ठीक आहे. अशी यंत्रणा म्हणजे संघटना होय. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बघायला गेलो तर कर्मचाऱ्यांची संघटना. तर अशा डेफिनेशन आहे ज्या ऑलरेडी चॅनलवरती सुद्धा मी टाकलेल्या आहेत. रिसर्च मॅनेजमेंटच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही डेफिनेशन बघू शकता. जवळजवळ तुमची एक्झाम जवळ आलेली आहे. कोणाला जर नोट्स हव्या असतील GNM थर्ड इयरच्या, काही नोट्स आहेत रिसर्चच्या, कम्युनिटीच्या, मिडवायफरीच्या, ऑल डिफरन्सेसच्या नोट्स आहेत. तर मी इंस्टाग्रामची लिंक खाली देते, तर त्याच्यावरती मला हाय पाठवा आणि तुम्हाला नोट्स हव्या असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कुणालाही सक्ती नाही आहे. ज्यांना गरज आहे त्यांनी घ्या. तुमच्याकडे सेल्फ स्टडी असेल तो करा. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या नोट्सच्या आधारे मी असं म्हणत नाही आहे की माझ्याच नोट्स फॉलो करा. तुम्हाला ह्या नोट्सच्या आधारावरती अजून त्याच्यामध्ये काय ॲड करता येईल का हे सुद्धा बघायचं. तुमचे ट्युटर शिकवतात त्याच्याकडे फोकस करायचं. तुम्हाला अजून दुसऱ्या एक्स्ट्रा नोट्स मिळतात का ते ॲड करून त्याचं कंबाईन बनवून येता एक्झाम जवळ आलेली. ठीक आहे. तर ते क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा. जसं तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करणार तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तुम्हाला एक्झाममध्ये लिहिताना बरं पडेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा स्टडी करायचा आहे, तुमच्या स्टडीवरती फोकस करायचा आहे. आणि मी इंस्टाग्रामची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तिथे येऊन जाईल तुम्हाला. मला जर गरज असेल तर हाय पाठवा, नसेल तर ऑलरेडी जे इथे आहेत चॅनलवरती आहेच तेच मी PDF च्या स्वरूपात देणार आहे. असं काही वेगळं नसणार आहे. मग कुणालाही सक्ती नाही आहे. ठीक आहे.
ज्यांना पटापट स्टडीसाठी अभ्यास, कारण व्हिडिओवरती बघून बऱ्याच जणांना वेळ जातो, तर पटापट स्टडी करण्यासाठी हवा असेल तर तुम्ही PDF स्वरूपात घेऊ शकता, नाहीतर मग तुम्ही अभ्यास करू शकता. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.